देखिए, पूरे भारतवर्ष के लिए एक अभिमान का क्षण है। हम लोग तो जब देश स्वतंत्र हुआ था तब से आज तक हम उन्हीं ब्रिटिश जो रीति रिवाज थे उस पे चलते हुए आए थे। उन्हीं का जो इंफ्रास्ट्रक्चर है वही यूज़ करते हुए आए थे। हालांकि भारत अब विश्व का 5वां बहुत बड़ा देश बना है, महासत्ता बना है। तो मुझे ऐसे लगता है कि इसके साथ ही एक अलग नया दौर भारत में चल रहा है, जिसमें खुद की भाषा को जो अभिमान है उसको अहमियत दी गई हुई है। आज विश्व का नेतृत्व करने के लिए हमारे जो यूथ है उनको अच्छी तरह शिक्षा दी जा रही है और ये नेतृत्व सेवा के द्वारा किया जाएगा। उनको स्किलिंग किया जा रहा है। भारत सबसे यंग नेशन करके आगे आ रहा है और एक विश्व में शांति का दूत बन के आज भारत आगे आ रहा है। इस समय पे हमारे नए पार्लियामेंट का उद्घाटन होना एक सब देशवासियों के लिए बहुत बड़ी घटना है और हम सब लोग इसके लिए गर्व महसूस करते हैं। तो वही विरोधी जो है लगातार इस पर सवाल उठा रहा है। जिस आज उद्घाटन हुआ, एक भी विरोधी पक्ष की तरफ से कोई नेता वहाँ पे शामिल नहीं हुआ इस उद्घाटन के समारोह पर। देखिए, जब पार्लियामेंट में फर्स्ट पार्लियामेंट का गठन हुआ था तो जवाहरलाल नेहरू जी के पास राजदंड दिया गया था। अगर जवाहरलाल नेहरू जी के पास राजदंड मिलता है तो आज उस जगह पे प्राइम मिनिस्टर मोदी जी है, तो उसमें क्या आपत्ति है मेरे समझ में नहीं आता। हर चीज़ में पॉलिटिक्स नहीं हो सकता। आज विश्व में जो प्रतिमा भारत देश की है मोदी साहब की है। कल ऑस्ट्रेलियन पार्लियामेंट में विरोधी पक्ष नेता ने जो भाषण किया कि इस तरह का प्राइम मिनिस्टर जिसको इतनी जनता अपनी प्रेम करती है हमने नहीं देखा है और ऐसा प्राइम मिनिस्टर ऑस्ट्रेलिया में भी नहीं हो सकता। ये अगर पार्लियामेंट ऑस्ट्रेलिया के पार्लियामेंट में बोला जाता है और जबकि सर्वोच्च अपना जो वहाँ पे हाउस है उसका इनॉग्रेशन हो जाता है और उसी में पॉलिटिक्स किया जाता है, तो ये राजनीति ऐसे समय पे नहीं होनी चाहिए। इतना ही मैं कह सकता हूँ। सर, नए संसद भवन के मौके पे जिस तरह से आज उद्घाटन किया गया, वहीं आरजेडी की ट्विटर से एक ट्वीट किया गया कि उनकी संसद भवन की तुलना ताबूत से की गई है। देखिए, इस तरह की बातें करना ये लोकशाही विरोधी है, उस पद का अपमान है, उस संसद का अपमान है। तो इसके बारे में जो भी करना है उसका निर्णय संसद करेगी। इस तरह की कमेंट्स कोई कर नहीं सकता क्योंकि संसद सर्वोच्च रहती है, जिसमें कानून बनते हैं, जहाँ से देश की व्यवस्था चलती है। तो उसका जो सम्मान है, चाहे वहाँ पे किसी भी पॉलिटिकल पार्टी का राज रहे, संसद तो संसद है और संसद भवन तो संसद भवन ही है। सर मराठीमध्ये सांगा सर, मराठीमध्ये आज संसद भवनाचं उद्घाटन केलं जातं आहे, लोकार्पण होणार आहे, पण त्याच्यावर विरोधक देखील टीका करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे उद्घाटन होतं त्याच्यावर टीका करतात। काय वाटतं आपल्या याच्यावर? ज्यावेळेला आपली पहिली संसद स्थापन झाली त्याला राजदंड कोणाच्या हाती दिला गेला? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाती दिला गेला। आज पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जागी नरेंद्र मोदीजी आहेत। मग तुम्हाला नेमकं काय ऑब्जेक्शन आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यावेळेला जो राजदंड दिला गेला तो चुकीचा होता? शेवटी असं असतं की पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असतात आणि देशाचे प्रमुख म्हणून आज विश्वामध्ये त्यांनी जी ख्याती मिळवलेली आहे, मी आपल्याला उदाहरण देतो की काल ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेत्याने जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की देशाची लोक एका पंतप्रधानावर एवढं प्रेम करू शकतात की 30-30 हजार लोक एका वेळेला एकत्र येऊ शकतात ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये, जे ऑस्ट्रेलियामध्ये कधी शक्य झालेलं नाही। तिथल्या पंतप्रधानांना ते तेवढं भारताचे पंतप्रधान करून दाखवतात। ही तुलना ज्यावेळेला ऑस्ट्रेलियासारख्या ज्याच्यामध्ये आज जगामधल्या ज्या 20 मोठ्या कंट्रीज आहेत त्याच्यापैकी एक ऑस्ट्रेलिया आहे आणि तिथल्या संसदेमध्ये असं भाषण होतं आणि आपण म्हटलं आपल्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकतो। हे काय चाललेलं आहे देशामध्ये याचा विचार देशवासियांनी केला पाहिजे। हे सर्वोच्च सभागृह आहे भारताचं आणि त्या सभागृहाची जी महत्ता आहे ती प्रत्येकाने राखली पाहिजे। जिथं कोणीही पंतप्रधान असू शकतात, परंतु ते
देशाचे प्रमुख आहेत ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्या पदाची जी महत्ता आहे त्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, कारण लोकशाहीचं हे सर्वोत्कृष्ट असं सर्वात मोठं असं ते सभागृह आहे. सर एक बार इंग्लिश में बोल दीजिए ना सर. त्यांनी एक टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे म्हणजे देना बँक आणि उद्धव ठाकरे म्हणजे लेना बँक असं त्यांनी टीका केलेली आहे ठाकरेंवर. कोणी? आमदार संतोष वांगे. एक गोष्ट अशी आहे की त्यांचा काय अनुभव असेल हे मला माहिती नाही. शेवटी असं होतं की त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचं उत्तर मी देणं हे योग्य नाही. तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला तर ते अधिक योग्य ठरेल. पण मी एक मात्र सांगू शकतो की जनतेला सढळ हस्ते मदत करण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर मुख्यमंत्री कोण राहिले असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब राहिले असते. हे गेल्या 8-9 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने ते बोलले असतील तर मला हे माहिती नाही. परंतु एक मी निश्चितपणे सांगू शकतो की दिवसरात्र काम करणारा आणि लोकांसाठी समर्पित असलेले असे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर विरोधकांना फक्त व्हॉट्सअपवर निमंत्रण दिलं गेलं आजच्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचं. त्यांना कॉल देखील केले गेले नाही सरकारकडून. त्यामुळे निदान कॉल जरी केले असेल तर देखील विरोधक आले असते. पण विरोधक नसल्यामुळे आजचा सोहळा अपूर्ण आहे असं सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे केंद्र सरकारवर. हे बघा, ज्या वेळेला आपण ज्या सदनामध्ये बसतो ते सदन सर्वोच्च आहे आणि त्याचं उद्घाटन आहे, तर कोणीही त्याच्या आमंत्रणाची वाट बघत राहावं हे लोकशाहीला धरून नाही. प्रत्येकाला माहिती होतं की उद्घाटन आहे. हा एक राजकीय डावपेच खेळला गेला. तो तसा जाणं हे लोकशाहीच्या संकेतांना धरून नाही. अजून एक सर, बाळाजी किनीकर जे आपल्याच गटातले आमदार आहेत, ते पुन्हा एकदा मातोश्रीच्या वाटेवर आहेत असं भाकीत नितीन रावड यांनी केलं आणि बाळाजी किनीकर यांनी बॅग पॅक करावी, लवकरच ते परतणार आहेत मातोश्रीवर असं त्यांनी म्हटलं. अशी स्वप्न नेहमीच बघत असतात. नेहमी सांगत होते एवढे आमदार परत येणार, तेवढे आमदार परत येणार. प्रत्यक्ष काहीच घडलं नाही. तुम्ही ज्यांचे अपमान केले, ज्यांना अपमानास्पद वागणूक दिली, ज्यांच्या मतदारसंघातली कामं केली नाहीत, ते पुन्हा आपल्याकडे येऊन त्याच वागणुकीला सामोरं जातील असं मला स्वतःला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.